आज आपण बनवणार आहे चकली, शाबूस तांदूळ आणि बटाटा। इथं लाल मिरच पावडर घेतली मी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। एक तांब्या पाणी, एक पातेलं छोटंसं पाणी, ते एक तांब्या पाणी मी उकळाय ठेवलं होतं आणि शाबूस तांदूळ सगळं सुट्टा करून घेतला होता। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये शाबूस तांदूळ ओतलं आणि जास्त पाणी ओतलं नाही, कारण जास्त पाणी झाल्यावरती शाबूस तांदूळ खूप पातळ होईल, त्याच्यामुळे जास्त पाणी ओतलं नाही। जसं लागेल तसं पाणी ओतते। त्यामध्ये मी लाल मिरच पावडर आणि मीठ टाकून घेतलं। नंतर ते एक जीव होईपर्यंत हलवलं। वरती मला गॅसवर हलवायला आलं नाही म्हणून मी खाली घेतलं आणि खाली कपड्याने धरून ते पूर्ण मिक्स केलं। ते एक जीव झालं ते आणि इतकं छान बॅटर झालं की जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही। तर आता तो शेवग्यामध्ये भरला आणि त्याच्या चकल्या करायला घेतल्या। तर एवढं फास्ट होत होतं कारण त्याचं प्रमाण अचूक होतं। तुम्ही पण तसंच प्रमाण घ्या आणि अगदी सोपी गावातली पद्धत आहे। तर ह्या सगळ्या माझ्या चकल्या झाल्या होत्या, जास्त मी भार दिला नाही, त्या कशा दिसतात आणि ह्या आता वाळल्या होत्या। तर मी तुम्हाला 2-3 तळून दाखवते। त्याच्यातल्या जेवढ्या वाळलेल्या होत्या तेवढ्या तळ्यात ही पहिली आणखी वाळायची, तर वाळल्यानंतर ह्याच्यापेक्षा जास्त फुगत। तर ही अशी चकली एवढी कुरकुरीत आणि एवढी छान झालेली, एकदा नक्की करून बघा।